भोंदूबाबा अशोक खरात एसआयटी कडून नाशिक पोलिसांच्या ताब्यात चौकशीसाठी खरातला नाशिकच्या क्राईम ब्रांच युनिटमध्ये आणलं। सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरात विरोधात गुन्हा। भोंदूबाबा खरात विरोधात आणखी एक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा। गरोदरपणात पूजाविधीच्या नावाखाली लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। भोंदूबाबा खरात विरोधात तक्रार करण्यासाठी आणखी 3 महिला पुढे, तर खरातच्या नावावर तब्बल 52 मालमत्ता। जमीन व्यवहार करणारा एजंट ताब्यात, अधिक तपास सुरू। खरातच्या भोंदूगिरीचा भांडाफोड आम्हीच केला। खरात प्रकरणातील तपासाची सूत्र आता वरिष्ठ स्तरावर, कुणालाही सोडणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। खरातसोबतच्या फोटोवरून राजीनामा मागणं हा पोरखेळ। विरोधकांचे सर्वाधिक पुरावे माझ्याकडे। खरातच्या संस्थेला पाणी देण्यापासून ते राजकीय कनेक्शनपर्यंत सर्व तपासणार, फडणवीसांचा कडक इशारा। भोंदूबाबाच्या दरबारात जाणाऱ्या मंत्र्यांना 6 आरोपी करा, संजय राऊतांची मागणी। तर भोंदूगिरीला पायघड्या घालणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही 6 आरोपी करायचं का, नवनाथ बन यांचा सवाल। वंचित आणि काँग्रेसच्या उद्याच्या मोर्चाला अटी शर्थींसह परवानगी, मात्र मोर्चा संघ मुख्यालयावर नेण्यास पोलिसांचा स्पष्ट नकार। फक्त संविधान चौकापर्यंतच मोर्चाला मुभा। पंतप्रधान मोदींच्या निवासानी उच्चस्तरीय बैठक। गृहमंत्री अमित शाह, जेपी नड्डा, पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरीसह इतर काही मंत्र्यांची उपस्थिती। एलपीजी वितरण आणि खतांच्या उपलब्धतेवर चर्चा। रशियाचा ऑइल टँकर एक्वा टायटन कर्नाटकच्या मंगळूर पोर्टवर दाखल। 1.1 लाख टन क्रूड ऑइल घेऊन जहाज भारतात, तर पॅक्सिस पायनियर जहाजही हजारो टन एलपीजी घेऊन भारतात। पुण्याच्या वाघोलीत 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार। महेंद्र गायकवाड आणि हर्षवर्धन सदगीर यांच्यात अंतिम सामना होणार। फायनल जिंकणाऱ्या पैलवानाला 5 लाखांचा रोख, चांदीची गदा आणि फॉर्च्युनर गाडी मिळणार।